व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगाचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री याची शपथ घेतली आणि एक ऐतिहासिक क्षण अवघ्या जगाने अनुभवला. आजपर्यंत महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये कोणतीही महिला उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री झालेली नव्हती. खरं तर काकांची जबरदस्त मनीषा, महत्वाकांक्षा आणि इच्छा होती की त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र राज्याची पहिली महिला मुख्यमंत्री बनावं. पण त्यांचं हे ध्येय इप्सित साध्य होणं जवळपास अशक्य झालेलं आहे. दुसरीकडे गेल्या 2 दिवसांमध्ये खूपच गरमागरम चर्चा रंगत होती. ती म्हणजे इतक्या घाईघाईमध्ये सुनेत्रा पवार यांना शपथविधी करायची काही गरज होती का? नुकतंच दादांचं निधन झालेले, अंत्यसंस्कार झाले, तर राख सावरली आहे. अजून 13वा बाकी, 14वा बाकी, सगळंच बाकी आहे. आणि अशामध्ये सुनेत्रा पवार यांनी शपथ का घेतली असावी? एवढी काय घाई लागली होती तुम्हाला? धीर धरवत नव्हता का? 8-15 दिवस थांबले असते तर चाललं नसतं का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. अर्थात हे सगळे प्रश्न काही सर्वसामान्यांकडून सुद्धा आले. मात्र या प्रश्नांचं वादळ उठवण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे कार्यकर्ते आणि रोहित पवार यांनी जो पोचलेला आर्टिफिशियल मीडिया आहे हे अग्रस्थानी होते. या लोकांनी धुमाकूळ घातला होता, धुडगूस घातला होता, जो अजूनही चालूच आहे. एकीकडे शरद पवार यांचा उदो सुरू आहे, तर दुसरीकडे सोशल मीडियावर सुनेत्रा पवार यांच्यावर टीका टिप्पणी सुरू आहे की बघा सत्तेचा मलिया खायचा आहे, त्यामुळे पतीचं दुःखद निधन सुद्धा हे विसरून गेले. इतके हे सत्तेचे लालची आहेत, इतके हे सत्तेचे लालच म्हणजे लोचट आहेत सत्तेसाठी. अशा पद्धतीच्या टीका टिप्पणी आणि भाषा सुनेत्रा पवार यांच्या त्या शपथविधीबद्दल वापरण्यात आली, त्या घटनेबद्दल वापरण्यात आलेली आहे. तर दुसरीकडे शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी अत्यंत निर्ढावलेपणाने असं सांगितलं की या शपथविधीबद्दल तर आम्हाला काहीही कल्पना नव्हती. मात्र मित्रांनो, हा शपथविधी खरंच इतका घाईमध्ये घेण्याची गरज होती का? या शपथविधीसाठी थांबता येऊ शकत नव्हतं का? हे 2-3 प्रश्न जे आहेत याची खुलासेवार उलगड होणं, उकल होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आम्ही आमच्यातर्फे एक छोटासा प्रयत्न करत आहोत याची उकल करण्याचा, आणि म्हणून हा व्हिडिओ प्रपंच आपण करत आहोत. मूळ मुद्दा, मूळ विषय सुरू करण्या अगोदर मित्रांनो, नेहमीप्रमाणे तुम्हाला कळकळीचं आवाहन आहे की आपण आतापर्यंत म्हणजे आपल्या या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवाराने जे कार्य केलेलं आहे त्या कार्याच्या व्हिडिओची एक छोटीशी झलक तुमच्या समोर ठेवत आहोत, तेवढी प्लीज एकदा बघून घ्या. प्रिय बंधू भगिनींनो आणि मातांनो, आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे नेहमीच अनेक गरजूंना, शेतकऱ्यांना, दिव्यांगांना, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी तसेच हलाखीच्या स्थितीत असलेले कॅन्सरग्रस्त रुग्णांचे उपचार, औषध आणि त्यांच्या नातेवाईकांच्या भोजनाची सेवा मनोभावे देत आहोत. हे सगळे गरजू आपलेच बांधव आहेत. आपणास विनंती आहे की त्या सर्व गरजूंची चिंता मिटवण्यात आणि त्यांना आधार देण्यात प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार जमेल तसे योगदान नक्की द्यावे, ही कळकळीची विनंती. मातांनो, बंधूंनो, भगिनींनो, मित्रांनो, या सत्कर्मामध्ये आपणही सहभाग नोंदवावा अशी आमची अपेक्षा आहे, प्रार्थना आहे, विनंती आहे. तेव्हा दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर तुमच्या मर्जीनुसार, इच्छेनुसार तुम्हाला जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. त्याचा स्क्रीनशॉट काढा, ट्रान्झॅक्शनचा, आणि व्हॉट्सअपवर पाठवा, म्हणजे त्याची एक रीतसर पावती बनवून ती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. आता मुख्य मुद्दा, मूळ विषय सुरू करूया. अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं, त्यानंतर घटनाक्रम कसा घडत गेलेला आहे याचा थोडासा आपण आढावा घेऊया. सकाळी साधारण 9:15च्या सुमारास त्यांच्या विमानाचा अपघात झाला, ज्यामध्ये त्यांचं दुर्दैवी निधन ऑन दी स्पॉट झालेलं आहे. म्हणजे असं काही नाहीये की दादांना तिथून उचललं, ॲम्ब्युलन्स मधून हॉस्पिटलला नेलं, मग डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केलं, असं काही घडलेलं नाही. दादा ऑन दी स्पॉट गेलेले आहे. त्याचे व्हिडिओज प्रसारित झालेले आहे, ते अक्षरशः बघवत नाहीत. त्या लगेच कळतं की शरीराची जी अवस्था झाली आहे, त्यांच्या देहाची जी अवस्था झालेली आहे, त्यामध्ये कुठलीही व्यक्ती जगणं शक्य नाहीये. बरं, आता प्रश्न असा पडतो
9:15 ही घटना घडल्यानंतर फटाफट सगळ्यांना फोन गेले आणि सगळ्यांना कळलं की तिथे काय घडले. बरं, बारामतीमध्ये इकडचा दगड तिकडं जरी झाला तरी शरद पवार यांना पटकन कळतं. म्हणजे ही बातमी सुद्धा शरद पवार यांना पटकन कळली असणार. पण मग 9 वाजता घटना घडल्यानंतर शरद पवार 4 वाजता दाखल होतात बारामतीमध्ये ते आल्यानंतर देखील ते घटनास्थळी जातात. हेलिकॉप्टरमधून उतरल्यानंतर एका जणाकडे ते विचारपूस करतात की नेमकं काय झालंय, कसं झालेलं आहे बाबा, कुठं पडलं विमान. तो व्यक्ती हातवारे करून त्यांना सगळं दाखवतोय. म्हणजे पवार साहेबांनी हे कन्फर्म केलं की दादा गेलेत. आणि मग तिथून हॉस्पिटलला न जाता साहेब घरी गेले बारामतीला आपल्या फार्म हाऊसवर. आणि मग त्याच्यानंतर ते हॉस्पिटलला गेलेले आहेत. सुप्रिया सुळे या सुनेत्रा बहिणींना घेऊन दिल्लीवरून निघाल्या. म्हणजे ही पवार कुटुंब सगळं जे आहे ते 4-5च्या दरम्यान तिकडे पोहोचलं बारामतीमध्ये. एकटे फक्त रोहित पवार आणि त्यांचे वडील हे दोघेच जण पवार कुटुंबियांपैकी तिथे उपस्थित होते, बाकी कुणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी कुजबूज सुरू झाली की हा घातपात आहे की अपघात आहे. पवारांनी स्वतः समोर येऊन सांगितलं की हा घातपात नाहीये, हा अपघातच आहे वगैरे वगैरे वगैरे. खरं तर पवारांना हे स्पष्टीकरण देण्याची काही गरजच नव्हती, कारण महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याने हा प्रश्न उपस्थित केलेलाच नव्हता. ममता बॅनर्जी जी डोक्यावर पडलेली बाई आहे, तिनं काहीतरी बडबड केली आणि त्याच्यावर स्पष्टीकरण म्हणून इकडून पवार बोलायला लागले. महाराष्ट्रातल्या कुठल्या नेत्याने हा प्रश्न उपस्थित केलेला होता की हा घातपात आहे का अपघात आहे म्हणून? मग पवारांना पुढे येऊन बोलण्याची गरज काय होती? पवार पुढे येऊन बोलल्यामुळे लोकांनी यावर आणखी चर्चा करायला सुरुवात केली. कदाचित पवारांना हेच अपेक्षित असावं, कारण लाईमलाईट मध्ये राहण्याची त्यांची ही सवय या वयातही गेली नाही आणि खेदानं असं म्हणावं वाटतं की या दुःखद घटनेमध्ये सुद्धा गेली नाही. असो, पुढचा मुद्दा. त्याच्यानंतर आवई उठायला सुरुवात झाली की दादांची शेवटची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. अरे, दादांची शेवटची इच्छा कशी काय म्हणू शकता तुम्ही? दादांची शेवटची इच्छा तीच होती, हे तुम्हाला मी सांगितलं. दादांची इच्छा होती असं म्हणू शकतो ना आपण. म्हणजे दादांची शेवटची इच्छा होती असं जे कोणी म्हणत आहेत त्यांना हे माहित होतं का की दादा जाणार आहेत म्हणून? विचार करायला लावणारी गोष्ट ही. दादांची इच्छा होती असं जर बोलले असते ना तर काही आमच्या सर्वांना कोणाला शंका आली नसती. मात्र दादांची शेवटची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत. तुम्हाला कोणी सांगितलं दादांचा शेवट होणार आहे भाऊ, किंवा हीच त्यांची शेवटची इच्छा आहे? शंका आहे. मी पहिल्यापासून सांगतोय बॉस, आमचा रिसर्च चालू आहे. सगळ्या घडामोडी परत बघणं आमचं चालू आहे. ह्यातून ब्लॅक बॉक्स मध्ये काय निष्पन्न झालेले ते जोपर्यंत समोर येत नाही ना, आम्ही उघडपणे काही बोलणार नाही यावर. पण मधून असे पिन पॉइंट्स होणार आहेत. तिसऱ्या दिवशी इकडे अंत्यसंस्कार चालू आणि इकडे अफवा उडायला सुरुवात झाली की यांची इच्छा की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू झाले. अंतिम संस्काराच्या वेळी सुप्रिया सुळे अक्षरशः करवली असल्यासारख्या तिथे मिरवत होत्या, जेव्हा की त्यांना सुनेत्रा वहिनींचा हात हाताशी धरून शांतपणे त्यांची सांत्वना करत त्यांच्या बाजूला असायला हवं होतं. तुम्ही इथे बसा, तुम्ही तिथे बसा हे करण्यासाठी कार्यकर्ते होते ना तिथे, का बारामतीमधले सगळे मेले? असं नाही होऊ शकत ना बॉस. बारामतीमध्ये राष्ट्रवादी मध्ये काय कार्यकर्तेच नाहीत का ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासाठी? मग सुप्रिया सुळेंनी एवढं पुढे करण्याची गरज काय होती? त्यांना हे दाखवायचं होतं की इथून पुढे दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र माझ्या हातात आहे. अस्वस्थता पसरायला सुरुवात झाली. त्यातून अफवा उठल्या की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होणार आहेत म्हणून. आता खरा मुद्दा सुरू होतो मित्रांनो. जेव्हा सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली तेव्हा हे टीका करायला लागले, घाई केली, थांबायला पाहिजे होतं. कशासाठी थांबायला पाहिजे होतं? सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगतो. अख्ख्या मीडियाचं लक्ष, अख्ख्या सामान्य जनतेचं लक्ष, सगळ्यांचं लक्ष एकाच गोष्टीकडे लागून राहिलेलं होतं, ते म्हणजे सुनेत्रा पवार यांचा शपथविधी. अरे बाबा हो, पण त्या शपथविधीच्या आधी एक घटना घडलेली आहे, ती लक्षात घ्या ना, जी अत्यंत महत्वाची आहे. लक्षात घ्या. अजितदादा पवार गेल्यानंतर त्यांच्या गटाला गटनेता उरलेला नव्हता. अशा वेळी जर शरद पवार यांनी डाव टाकले असते, घाणेरडं राजकारण खेळलं असतं, फोडाफाडी केली असती आणि इकडचे आमदार इकडे जर पळाले असते तर त्यांच्यावर पक्षशिस्त भंगाची कारवाई करता आली नसती.
सुटले असते सही सलामत सगळेजण त्यातून आणि काकांनी डाव साधला असता. हे अनेकांच्या लक्षात आलं. जे चणाक्ष आहेत, जे चतुर आहेत, त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सुनेत्रा पवारांना सुचवलं, त्यांची मनधरणी घेतली आणि अशा बिकट प्रसंगामध्ये सुद्धा दादांचं स्वप्न भंगू नये, त्यांचा पक्ष फुटू नये, आमदार इकडचे तिकडे जाऊ नये, यासाठी गटनेतेपद होणं अत्यंत गरजेचं होतं. आणि म्हणून सुनेत्रा पवार गटनेत्या झाल्या अगोदर, शपथविधीच्या अगोदर. म्हणजे आता जर एखादा आमदार इकडून तिकडे उड्या मारून गेला तर त्याच्यावर पक्ष शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते आणि त्याची आमदारकी जाऊ शकते. त्यामुळे आता ह्यांना ठाक आहे, आता ह्यांना वचक आहे. काकांना नेमकं हेच नको होतं. गटनेता निवड होण्या अगोदरच जितके होतील तितके आमदार आपल्याकडे खेचून आणायचे, हा चंग काकांनी बांधलेला होता. हे खुल्लं राजकारण आहे बॉस. एकीकडे हे सगळे राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचे लोक शरद पवार यांचा उदो करतात की बघा बघा दुःखद प्रसंग बाजूला सारून नीरा नदीची पाहणी करण्यासाठी शरद पवार साहेब मैदानात उतरले. अरे मग आपल्या पतीचं दुःख निधन जे आहे ते बाजूला सारून एक महिला अहिल्यादेवी होळकर यांचा आदर्श नजरेसमोर ठेवून जर गटनेता बनत आहे आणि महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहे तर त्याचा गर्व आणि अभिमान असायला पाहिजे. जर सुमित्रा पवार यांनी गटनेतेपदाची शपथ घेतली नसती तर 100% काकांनी अजित पवार गटातील अर्ध्यापेक्षा अधिक आमदार उचलून नेले असते. साम दाम दंडभेद काहीही वापरलं असतं. हे होऊ नये म्हणूनच इतक्या घाईमध्ये हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. कारण अजितदादा पवार यांनी जो संघर्ष करून आपला स्वतःचा एक दबदबा निर्माण केला, गट निर्माण केला, 40 आमदार निवडून आणले स्वतःचे, ते असेच जाऊ द्यायचे शक्यच नव्हतं. तुम्ही बघा ना, इकडे सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आणि तिकडे लगेच फ्लाईट पकडून सुप्रिया सुळे धूर निघून गेल्या दिल्लीला. आणि कारण काय दिलं तर म्हणे अबो अर्थसंकल्प आहे आणि मी फ्लोअर लीडर आहे आमच्या पक्षाची, त्याच्यामुळे तिथं उपस्थित राहणं मला खूप गरजेचं आहे. जसं काही निर्मला सीतारमण सुप्रिया सुळे यांच्यासोबत खाजगीत चर्चा करणार आहे की बाई हे मांडू का, अगं हे बरोबर आहे का, मला सांग जरा. म्हणजे ह्यांचा सल्ला तिथे फार महत्वाचा आहे असं यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला का? सुतक काय फक्त सुनेत्रा वहिनींनाच पडलं का? शरद पवारांना पडलं नाही सुतक? आपल्याकडे धर्मामध्ये शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे ज्यांना सुतक पडलेलं आहे ते 13 दिवस घराबाहेर पण पडत नाहीत. आणि ही नीरा नदीची पाहणी करायला चाललेत, ही त्यांची कन्या अर्थसंकल्पाला चाललेली आहे आणि ह्यांचेच कार्यकर्ते सुनेत्रा पवारांना नाव ठेवतात की एवढी घाई का केली. एवढी घाई यासाठी केली कारण काकांचे जे मनसुबे होते ते फेल करायचे होते. आता गटनेतेपद सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. आता उड्या मारून दाखवा इकडच्या तिकडं. पक्ष शिस्तभंगाची कारवाई होते की नाही, आमदारकी जाते की नाही, आता कुणी जात नाही. आणि हाच जळफळाट आहे, हाच कोटशूळ आहे काकांचा आणि सुप्रियाताईंचा, जो त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये त्यांच्या बॉडी लँग्वेजवरून, त्यांच्या चेहऱ्यावरून, त्यांच्या आविर्भावावरून आणि हावभावांवरून स्पष्ट जाणवलेलं आहे. मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण एका वेगळ्याच वळणावर सध्या आलेलं आहे. मात्र इथून पुढे सुद्धा सुनेत्रा पवार यांची ही राजकीय वाटचाल जी आहे ती वाटती तितकी सोपी अजिबातच नाहीये. ते तर अजितदादा होते, अत्यंत खंबीर होते, कडखर होते, स्पष्ट वक्ते होते, परखड होते आणि त्यांचा एक दरारा होता. सुनेत्रा पवार यांच्या गाठीशी तितका राजकीय अनुभव जरी नसला तरीही त्यांच्यासोबत निष्ठावान लोक भरपूर आहे. सोबत देवेंद्र फडणवीस सुद्धा आहेत, एकनाथ शिंदे सुद्धा आहे. भारतीय जनता पक्षानं तर आधीच सांगितलेलं आहे की आमचा पूर्ण पाठिंबा असेल. त्यामुळे यातून तरुण जायला सुद्धा त्यांना मदत होईलच, निश्चितच होईल आणि दादांची पुण्याई नक्कीच त्यांच्या कामाला येईल असं सध्या वाटतंय. मात्र इकडून होणाऱ्या ज्या कुरघोड्या आहेत त्या काही थांबणार नाहीत असंच काहीसं चिन्ह दिसायला लागलेले आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये याच घटनेची अजून एक दुसरी बाजू की सुनेत्रा पवार यांची पुढची वाटचाल कशी अवघड असणार आहे हे दर्शवणारा व्हिडिओ आम्ही सादर करणार आहोत. मात्र हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा. मित्रांनो, जाता जाता छोटीशी विनंती आहे. सुरुवातीला आपल्या परिवाराच्या कार्याच्या व्हिडिओची जी झलक तुम्ही बघितली त्यामध्ये तुम्ही बघितलं आहे की कर्कग्रस्त रुग्ण जे आहेत त्यांचे औषध उपचार, त्यांच्या नातेवाईकांच्या जेवणाची व्यवस्था, दुष्काळी परिस्थितीतून हालाकीच्या परिस्थितीमध्ये जगत असलेला आपला शेतकरी राजा, त्याचे आभाळाकडे नजर लावून बसलेले डेकरं, यांच्यासाठी 2 घास पोटामध्ये जावेत यासाठी आपण अहोरात्र कष्ट घेतोय, मेहनत करतोय, धावपळ करतोय. त्यांच्यासाठी परत एकदा आपल्याला किराणा सामानाचे किट्स वाटायचे आहे, विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तकं सगळं करायचंय, दिव्यांगांसाठी भरपूर काम करायचं आहे आपल्याला.
खूप मोठी यंत्रणा यासाठी राबत आहे मित्रांनो, आणि ही यंत्रणा राबवण्यासाठी निधी संकलन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठीच या सत्कर्मामध्ये फुल न फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार मर्जीनुसार जे योगदान द्यावं वाटतं ते निश्चित द्या. ट्रान्झॅक्शन केल्यानंतर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर टाका, म्हणजे रीतसर पावती तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल. मित्रांनो लक्षात ठेवा, तुमचा एक रुपया या सत्कर्मातच लागणार आहे. आपलं कर्मच आपल्यासोबत येणार आहे, आपली पुण्याहीच आपल्यासोबत येणार आहे. आणि कुठेतरी समाजाचा एक घटक म्हणून, संवेदनशील मन म्हणून त्या गरजूंसाठी आज उभं राहणं गरजेचं आहे मित्रांनो. म्हणून कळकळीचं आवाहन आहे, मन मोठं करा, प्रभू श्रीरामाचं नाव घ्या आणि पुढे या. तुर्तास इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय. जय श्रीराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम.